नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वंभर शिंदे. अपंग बांधवांसाठी महत्त्वपूर्ण सूचना आहे. सूचना अशी आहे, महत्त्वाची बातमी, की ज्या अपंग बांधवांनी आतापर्यंत कागदपत्र जमा केलेले नाहीत, त्यांच्यासाठी बघू शकता या ठिकाणी सरकारच्या वतीनं दिनांक हा वाढवून देण्यात आलेला आहे. वरती तुम्ही लिंक बघू शकता आणि खाली या ठिकाणी तुम्ही जो पॅराग्राफ दिला आहे ती सूचना देखील वाचू शकता. काय आहे सूचना? तर अद्यापही काही अर्जदारांचा फॉर्म भरण्याचा शिल्लक आहे. तथापि फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र मिळवण्यासाठी अर्जदार यांना पुरेसा कालावधी मिळत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आता या तक्रारी कशा प्राप्त झाल्या तर बघू शकता, वरती तुम्हाला या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आय डी दिलेली आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की या नंबरवरती कॉल लागत नाही. तर मित्रांनो, यावरती 91च्या आधी प्लस आहे. हे +91 हा आपल्या देशाचा कोड आहे. ते +91 दाबल्याच्या नंतरच हा नंबर लागतो. फक्त 10 अंकी नंबर दाबल्याने हा कॉल लागत नाही. तर जास्तीत जास्त तुम्हाला अर्ज करायला अडचणी येत असतील तर या मेलवरती आणि कॉन्टॅक्टवरती तक्रारी दाखल करायला पाहिजे. म्हणजे आपल्या दिव्यांग बांधवांचे अर्ज करण्यासाठी आपल्याला तारीख वाढून मिळेल. त्यामुळे आर्थिक वर्ष 23-24मधील ई-व्हेकलकरिता अर्ज करण्यासाठी 8/1/2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत. बरं, हे झाले, अजून 4 दिवसाची आपल्याला वाढ मिळाली. तर अजून जर काही जणांचे अर्ज करायचे बाकी असतील त्यांच्यासाठी काय? तर सन 2024-25 या आर्थिक वर्षात ई-व्हेकलकरिता अर्जदार नावनोंदणी करण्यासाठी दिनांक 1/4/2024 पासून ऑनलाईन नोंदणी पोर्टल लिंक उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे जर तुमच्याकडून डॉक्युमेंट अवेलेबल झाले नसतील, UDID कार्ड तुम्ही काढलं नसेल, तर आपल्या विश्वंभर शिंदे या यूट्यूब चॅनलवरती ते कसं काढायचं याचा देखील व्हिडिओ बनवलेला आहे. तर नवीन UDID कार्ड तुम्ही काढून घेऊ शकता आणि या इलेक्ट्रॉनिक ऑटो रिक्षासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा करायचा ते देखील मी हा व्हिडिओ संपताना लास्टला तुम्हाला व्हिडिओ देणार आहे. तो संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तशा पद्धतीनं तुम्ही अर्ज करू शकता. चला तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवरती शेअर करत असतो. हा अर्ज करत असताना तुम्हाला जर काही अडचणी अर्ज करताना येत असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये निश्चितच आम्हाला कळवा. आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करू. तर जे सर्व अपंग बांधव असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल असा जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो. जास्तीत जास्त अपंग बांधवांना याचा लाभ होईल या दृष्टिकोनाने जास्तीत जास्त हा व्हिडिओ पाठवा. चला तर मित्रांनो, आजची माहिती इथे संपली. भेटूयात पुढील एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.